श्री स्वामी समर्थ. आज आपण पाठराखीण या मालिकेचे सीन पाहत आहोत आणि ती मालिकासुद्धा पूर्ण एन्जॉय करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि ऐकावासुद्धा लागेल. इकडे मोठी आई म्हणते की प्राजक्ताने आणलेला लाडू खूप छान आहे आणि तो लाडू त्यांना खायला दिलेले असतात आणि विधीला म्हणते की त्यांना कशी शिस्त लावायची आणि कसं त्यांना चांगले संस्कार द्यायचे हे तुला कळत नाही का? हे चांगले तुपातले लाडू आहेत आणि सूर्यवंशी हे लाडू चांगले नाहीत. असं जेव्हा विधी म्हणते तेव्हा म्हणतात की तुला सूर्यवंशीच्या घरात येऊन इतके दिवस झाले आहेत तरी पण तुला अजून समजत नाही का आपण कसे आहोत? ते अजूनही कळले नाही की आपण कसे आहोत? काल आलेल्या प्राजक्ताला कळले ते आपण कसे आहोत. मला मनापासून आनंद होत आहे की प्राजक्ताच्या बहिणीचं लग्न ठरलेलं आहे. आणि मोठी आई म्हणतात की चल प्राजक्ता, मला थोडंसं बोलायचं आहे. आणि मग विधी रागानेच म्हणते की सासूबाईला वा सासूबाई, तुमच्या मोठ्या जावेने मला वाटेल ते बोललात तरी तुम्ही काहीच बोलला नाहीत. आणि विधी मनातल्या मनात म्हणते की तुम्ही बसा तुमचा इगो सांभाळत, पण मी असं होऊ देणार नाही. इकडे मोठी आई आणि प्राजक्ता बाहेर आलेले असतात आणि म्हणतात की तुझ्या बहिणीचं लग्न ठरलेलं आहे तर मला खूप आनंद झालेला आहे आणि लग्न खूप थाटामाटात केलंच पाहिजे. नंतर खूप खर्च लग्नाला येतो. तू आता परकी नाही आहेस, सूर्यवंशीच झालेली आहेस, म्हणजे तू सूर्यवंशीच्या घरातलीच एक आहेस. त्यामुळे तू काही चिंता करू नकोस, असं मोठी आई प्राजक्ताला बोलत असतात. मग इकडे प्राजक्ताचे मामा म्हणतात की चारू, अगं चारू बाहेर ये, गुरुजी आले आहेत. तेव्हा चारुलता बाहेर येते आणि नमस्ते गुरुजी म्हणते. आणि मग आईसुद्धा बाहेर येतात आणि त्या आई म्हणजे भाग्याच्या आजी, त्यासुद्धा बाहेर येतात आणि नमस्ते असं म्हणतात. मग तेव्हा गुरुजी म्हणतात की त्यासाठीच मी आलो आहे. मग इकडे भाग्यासुद्धा येते आणि चारुलता म्हणते की आलीच आमची भाग्या, घ्या. तर बाबा म्हणतात की गुरुजी म्हणतात उद्याच भाग्याचा साखरपुडा आणि आठवड्याभरातच लग्न होणार आहे. मग इकडचा सीन दाखवलेला असतो. इकडं मुलं म्हणतात की टीचर हे कोणासाठी आणले आहे? पण प्राजक्ता म्हणते की तुम्हाला तर आवडत नाही ना? तेव्हा मुलं म्हणतात ते आवडतात. मग प्राजक्ता म्हणते तुम्हाला आवडत असेल तर देते तुम्हाला हे गणित सोडून द्यावं लागेल आणि मग आता ते गणित सोडवल्यावरच देते, चालेल का? असं प्राजक्ता मुलांना विचारते. तेव्हा मुलं म्हणतात की हो चालेल. आणि मग इकडे भाग्याच्या घरचा शीन दाखवलेला असतो. गुरुजी म्हणतात की उद्या साखरपुडा आहे आणि आठवड्याभरात लग्न आहे. असं जेव्हा आश्चर्यचकित होऊन सर्वजण विचारतात आईला, आई म्हणते तेव्हा गुरुजी म्हणतात हे बेंगलोरला जाऊन सेट व्हायचं आहे असं म्हणतात मुलाला, त्यामुळे लवकर लग्न आणि साखरपुडा होणार आहे. आणि मग इकडे वहिनी म्हणतात की बेंगलोरला? तर चारुलता म्हणते की त्यांच्या अजून काही अपेक्षा असतील तर सांगा. तेव्हा गुरुजी म्हणतात की मग आता आजी म्हणते वेळ वाया घालून चालवणार नाही, उद्या साखरपुडा आहे आणि तू तयारीला लाग, असं भाग्याला म्हणते आणि भाग्याला पैसे काढून देते आणि ते भाग्याला घरातून बाहेर पाठवून देते. आणि आजी म्हणतात आत्ताच निघ, आता प्राजक्ताची वाट बघत बसायचं नाही आणि असं खडसावून भाग्याला सांगते. तेव्हा तिला नको नको म्हणत असताना तिला जबरदस्तीने बाहेर पाठवलेले असतात खरेदीला. मग इकडे आउट हाऊसचा सीन दाखवलेला असतो. वहिनी आउट हाऊसमध्ये येते आणि जे बाहेर उभे टाकलेले सिक्युरिटी गार्ड असतात त्यांना म्हणते की तुम्हाला निरोप मिळालेला नाही की मोठे साहेब आले आहेत, तुम्ही बाहेर जा आणि त्याच्या बॅगा घेऊन या, असे विधी वहिनी सिक्युरिटी गार्डला म्हणते आणि ते दोघेही तिथून निघून जातात. मग इकडे विधी पुन्हा आतमध्ये जाते आणि आलोकला म्हणत असते की तुमचे सर्व पेंटिंग आईसाहेबांनी म्हणजे मोठ्या आईनी फेकून दिले आहेत कारण त्यांना साफसफाई करायची आहे. मग त्यामुळे आणि त्यांनी ते कचऱ्यात टाकायला काढलेले आहेत, असं जेव्हा आलोकला विधी सांगते तेव्हा आलोक खूप रागाने सुलक्षणा असा म्हणतो, रागारागात दातं खातो आणि तिथून मग पेंटिंग आणण्यासाठी तो तिथून निघून चाललेला असतो. इकडे चाललेला सीन दाखवलेला आहे. आता आजी म्हणते की भाग्या मोठ्याच्या मध्ये बोलायला नको म्हणून मी तिला खरेदीला पाठवलेलं आहे. तर आता गुरुजी म्हणतात मुलीच्या अंगावर कमीत कमी 10 तोळे सोनं घालायला हवं असं तिकडचे म्हणत आहेत. मग सगळेच
आश्चर्यचकित होऊन गुरुजीकडे बघतात आणि मुलासाठी साखरपुड्यात सोन्याची चेन आणि लग्न झाल्यावर बेडरूममध्ये एक AC, घरासाठी फ्रीज, डबल बेड आणि मुलासाठी गाडी लागणार ना, असं सर्वांना सांगते. तेव्हा भाग्यश्रीला जेवण गरम करायला त्रास होऊ नये म्हणून आणि वॉशिंग मशीन हवी. शेवटी पण भाग्यश्रीचा विचार आहे, बाकी मुलाला नवीन गाडी घ्यायला हवी असं ते म्हणतात. असं गुरुजी सर्वांना सांगत असतात. तर इकडच्या सीनमध्ये एकदा प्राजक्ता मुलांना म्हणत असते की आता 2 नंबर्स ॲड करताना हाताच्या बोटांना ते नंबर समोर धरायचे आणि मग मुलं तसंच करतात. ते नंबर मोजत असताना मग प्राजक्ता म्हणते की ठीक आहे, तुम्ही बरोबर गणित सोडवा, मी पाणी घेऊन येते. तुम्हाला पाणी हवंय का, असं प्राजक्ता मुलांना विचारते आणि ती तिथून पाणी आणण्यासाठी आतमध्ये निघून गेलेली असते. आणि मग मुले इकडे गणित सोडवत बसलेली असतात आणि मग प्राजक्ता पाण्याची बाटली घेते आणि तेथून निघून चाललेली असते. मग इकडे भाग्याचे बाबा म्हणतात, गुरुजी एवढ्या अपेक्षा कसं काय ठेवल्यात, असं म्हणतात. पण गुरुजी म्हणतात की मी बोलायला नको, पण मी बोलतो. पण भाग्यश्रीचं लग्न खूप प्रयत्नानंतर जुळलं आहे, त्याची तुम्हालाही कल्पना आहे. भाग्यश्रीचं लग्न इतक्या सहजासहजी जुळलं नसतं, त्यामुळे बघा, विचार करा, असं गुरुजी म्हणतात. तेव्हा चारुलता म्हणते की त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील तेव्हाच आम्ही सगळी सोय करू. आज माझ्या मुलीचं लग्न आहे ना, काही कमी पडू देणार नाही, असं चारुलता येता म्हणते. तेव्हा गुरुजी म्हणतात की हे कसं समजदारीचं बोललात तुम्ही. तेव्हा सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. मग इकडे मुलांचा सीन घेतलेला आहे. मुलं म्हणतात की मला ॲडव्हान्स खूप आवडतात. मुलं म्हणतात की 30 आणि 20 किती होतात, असं मुलं एकमेकाला विचारत असतात. तेवढ्यात आलोक म्हणतो की 43. काकाला आपणाला बोलायचं नाही, असं आईनं सांगितलेलं आहे, असं इकडे मुले एकमेकांना म्हणत असतात. तेव्हा प्राजक्ताच्या भावाचं नाव काय आहे, असं मोठी आई विचारत असते. तेव्हा तिच्या हाताखाली जी सिक्युरिटी असते तिच्या भावाला जुगाराची सवय लावायची आणि दिवस रात्र पैसे उडवायला लावायचे, अशी सोय कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, भाग्यश्रीचं लग्न माझ्या मदतीशिवाय झालं नाही पाहिजे, असं मोठी आई म्हणते. आणि बाकी तुला काय करायचं आहे ते असं सांगते. तेव्हा असं हो म्हणते. आणि तर पुढे आलोक गणित सोडवून देत असतो. म्हणत असतो की हे बघा काका, किती फास्ट आणि गणित करतात. म्हणतात काकाने तर माझे सर्व गणिते सोडवून दिले आहेत, असं मुलं बोलत असतात. मग आलोक सर्व उद्या घेतो मुलांच्या आणि तो सोडवत असतो आणि मग चाललेला असतो. तर त्याच्या पायाला लागून पेंटिंगची वही प्राजक्ताची खाली पडलेली असते आणि मग ती पेंटिंग उचलून घेतो आणि म्हणतो की हे पेंटिंग तर अर्धवट आहे. आणि ते पेंटिंग खाली बसून तो पेंटिंग पूर्ण करत असतो आणि मग एकदम सुंदर असे पेंटिंग तो तयार करतो आणि म्हणत असतो की त्याला तिकडून प्राजक्ता येत असलेली दिसत असते. ती पाण्याच्या बाटलीचं टोपण लावत येत असते आणि मग इकडे ते पेंटिंग पूर्ण करत असतो. मुलं त्यांच्याकडे पाहत असतात आणि प्राजक्ता जवळ येत आहे असं, आणि त्यावर एक असं नावसुद्धा टाकलेलं असतं, A म्हणून. त्या आलोकला मुले म्हणतात, वा, खूप छान पेंटिंग केली आहे काका, बाय म्हणतात मुलं. आणि मग आलोक तिथून निघून जातो आणि तिथले 2 आल्मंड्स घेतो आणि तो तिथून निघून जातो. तेवढ्यात प्राजक्ता आतमध्ये येते. मग दोघांची गाठभेट झालेली नसते. आलोक बाहेर निघतो आणि प्राजक्ता मुलांच्या जवळ येते आणि तो बाहेर निघून जातो आणि आता पेंटिंग घेऊन आलेला असतो आणि प्राजक्ताच्या जवळ येऊन बसते आणि गणित सॉल्व्ह केलो असे मुलं म्हणत असतात. आणि बघा, त्यावेळी पुढे करून दाखवतात, सगळे आन्सर बरोबर आले आहेत, असं प्राजक्ता म्हणते. प्राजक्ता आणि ठरल्याप्रमाणे हे सगळे आल्मंड्स तुमचे, असं प्राजक्ता म्हणते आणि मुलांना ते आल्मंड्स देते. मग पेंटिंगकडे तिचं लक्ष जातं आणि मग ती पेंटिंग बघते आणि मुलांना विचारते की हे पेंटिंग कोणी पूर्ण केले आहे, हे ड्रॉइंग कोणी पूर्ण केली आहे. तेव्हा मुलं म्हणतात की त्या काकाने केलं आहे पूर्ण. त्या काकाने कसे
असे मुलं म्हणतात. तेव्हा प्राजक्ता मुलाकडे ड्रॉइंगकडे बघत असते आणि विचार करत असते. मग आता इकडे भाग्या म्हणते की तुमचा फोन देता का? मी माझ्या बहिणीला फोन करून विचारते यापैकी कोणता घागरा घेऊ. पण ते फोन देतात तेव्हा फोन तिच्या पर्समध्येच वाजतो आणि पर्समधून फोन काढत असते आणि मोबाईल त्यांचा परत देते आणि म्हणते की प्राजू इतकी डब्बी कशी आहे? फोन माझ्याकडेच ठेवून गेली आहे. ते दुकानदार म्हणतात की तुम्ही आज एकटेच आले आहात, नेमकी प्राजू आली नाही. प्राजू यार, आज साखरपुड्याला हे ड्रेस घेताना तू असायला हवी होतीस, असं जेव्हा भाग्या म्हणते आणि प्राजूला खूप मिस करत असते. मग तिला मागचं आठवतं की दोघीजण बसलेले असतात आणि प्राजक्ता म्हणत असते की तुझं लग्न आणि साखरपुड्याला आपण सेम कपडे घालायचे. यामध्ये दुकानदारला म्हणते की तुम्ही दोन्ही पण कपडे पॅक करा, असं म्हणते. मग इकडे संध्याकाळी आलेली आहे. पेंटिंग घेऊन आतमध्ये येतो आलोक. पेंटिंग आतमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की तुझ्या डोक्याची विधी म्हणते की तुम्हाला मोठी आई भेटली का? पेंटिंग तुमची फेकून देत होती. तेव्हा आलोक रागारागात म्हणतो की तुझ्या डोक्याची साफसफाई करायला हवी पाहिजे आणि तो रागाने दरवाजा लावतो आणि मग रागाने विधी तिथून निघून जाते. आता इकडे भाग्याचे बाबा बसलेले असतात पैसे मोजत आणि चारुलता म्हणते की आपण जोडून ठेवलेले पैसे आहेत, त्यामध्ये 10 तोळे सोनं आणि साखरपुड्याला चेन कुठून आणणार? हो, असं चारुलता म्हणते आणि बाबा म्हणतात की सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत. आता काय करायचं? काही झालं तरी भाग्याच्या लग्नात अडथळे येता कामा नये, असं म्हणतात. तर किती म्हणतील तसे तरी जुळून आणलं आहे. हे लग्नाचे नव्हते तर तेव्हा लगेच बघून ते शांत होतात. तेव्हा कौस्तुभ येतो आणि म्हणतात की कौस्तुभ, अरे बोलायचं आहे तुझ्याशी. हो बाबा. असं कसं म्हणतो? काही नाही रे बाबा, आपल्या भाग्याचे लग्न म्हणजे पैसे जमवले आहेत, पण तेवढ्याने काही नाही होत. मी नंतर परतफेड करीन, असं म्हणतात बाबा. तेव्हा कौस्तुभ, असं काही करू नका, मी करतो. काय करायचं आहे ते सांगा मला. जास्त काही नाही, साखरपुड्यात एक चेन मागितली आहे ना, तुझ्याकडून तेवढी चेन होईल, असं कौस्तुभला बाबा विचारतात. मग इकडे भाग्याची वहिनी म्हणते कौस्तुभला काय चाललं होतं? आज मी सगळं ऐकलं आहे. अजिबात सोनं करायची गरज नाही, असे कौस्तुभला. नंतर तुझ्याकडे आहे तेवढे पैसे आला मोठी चेन करायला, असं म्हणते. तसंच मॅनेज करायचं ते बघून घेतील त्यांनी, असं म्हणते. तुला म्हणते तुझ्या आई वडिलांमुळे माझे दागिने सोनाराकडे देऊन यावे लागले. जावयाच्या घरात सोन्याची चेन घालतात आणि वा रे वा, असं कौस्तुभला म्हणते. हे बघ, तुझे दागिने म्हणजे तुझे दागिने, माझे दागिने म्हणजे असे उधारीवर घेतलेले होते, ते दागिने तुझे नव्हते, असं म्हणतो. आणि लक्षात ठेव, असं म्हणतो. तुम्ही निघून जातो तर वहिनी तुझ्याकडेच बघत राहते. मग इकडे विधी वाकून बघत असते आणि प्राजक्ता बाहेर येत आहे. असं तेव्हा प्राजक्ताला म्हणते की मुलांची ट्युशन कशी चालली आहे? तेव्हा प्राजक्ता खूप छान चालली आहे, खूप अभ्यास करत आहात, मी उद्या येते, असं म्हणते. तेव्हा विधी म्हणते की उद्या काय येते? सुलक्षणा मॅडमला भेटलीस का? प्राजक्तामध्ये नाही. काय झाले? आय गेस त्या तुला शोधत आहेत, असं विधी म्हणते. मग प्राजक्ता बघते म्हणून चाललेली असते. तर विधी म्हणते की तिथे कुठे चाललीस? मध्ये जा. विधी म्हणते की तिकडून सगळे उजवीकडे तिकडे गेलीस की तिकडे, म्हणते की प्राजक्ता तिथून चालली असते आणि प्राजक्ताच्या दिशेने हे मनातल्या मनात विधी म्हणत असते की आता आलोकची आणि प्राजक्ताची भेट होणार, असं म्हणते आणि मनातल्या मनात खुश होत असते. मग दाराजवळ येते आणि पाहतच राहते. मग इकडे आलोक चित्र काढत असतो. ते अर्ध चित्र असतं. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी एक पेन्सिल घेतलेली असते आणि ती पेन्सिल इकडे तो छिलत असतो. प्राजक्ता आतमध्ये येते, दार ढकलते आणि हळूहळू पुढे जात असते आणि मग एक पेंटिंग तो समोर धरलेला असतो. ड्रॉइंग कंप्लीट यांनीच केली, असं प्राजक्ता मनातल्या मनात विचार करते. आणि मग आता आजचा इथेच भाग संपलेला आहे आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहत असतो की ही सुलक्षणा मॅम आहेत का, असं जेव्हा प्राजक्ता पाठीमागून विचारते तेव्हा आलोक त्याच्या हातातली ब्लेड लागलेली असते आलोकला आणि प्राजक्ता म्हणते बरे आहात का तुम्ही, बरे आहात का, म्हणून असं बोलत असते. आणि मग